श्री स्वामी समर्थ. मार्गशीर्ष महिना हा भगवान विष्णू आणि लक्ष्मी देवीचा आवडता काळ आहे. मंडळी, या महिन्यात येणारे प्रत्येक गुरुवार म्हणजे लक्ष्मीपूजेचा साक्षात योग असं म्हणतात. स्त्रिया या काळात पवित्र मनाने व्रत पाळतात, घरात स्वच्छता ठेवतात आणि देवीला सोन्यासारखी पूजा करतात. मंडळी, म्हणतात ना, मार्गशीर्षात केलेला एक गुरुवार वर्षभराच्या सुबतेचा बीज असतो. मंडळी, आता आपण बघूया 2025 मध्ये मार्गशीर्ष गुरुवार कधी आहेत. यावर्षी मार्गशीर्ष महिना 21 नोव्हेंबर 2025 पासून सुरू होतो. पण पहिला गुरुवार 27 नोव्हेंबर, दुसरा गुरुवार 4 डिसेंबर, तिसरा गुरुवार 11 डिसेंबर आणि चौथा म्हणजेच शेवटचा गुरुवार 18 डिसेंबर. मंडळी, 18 डिसेंबरलाच अमावस्या असल्यामुळे त्या दिवशी उद्यापन करणं फार शुभ आहे. मंडळी, आता प्रश्न म्हणजे पूजा सकाळी करावी की संध्याकाळी? हे सर्वात जास्त विचारला जाणारा प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर असं आहे की लक्ष्मी पूजा सकाळी करावी. कारण सकाळचा काळ म्हणजे ब्रह्ममुहूर्त. त्यावेळी वातावरण शांत असतं, मन प्रसन्न असतं आणि लक्ष्मीचं आवाहन जास्त प्रभावी होतं. सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ पिवळ्या साडीत देवीसमोर बसा. पिवळं वस्त्र अंथरून त्यावर श्री विष्णू आणि लक्ष्मीचं चित्र ठेवा. हळद, कुंकू, अक्षता, फुलं, दीप, धूप, नैवेद्य देवीला अर्पण करा. त्यानंतर ओम श्री ही क्ली महालक्ष्मी नमः हा जप 108 वेळा म्हणा. मंडळी, महत्त्वाची टीप सांगायची झाली म्हणजे जर तुम्हाला सकाळी काही कारणाने पूजा करणे शक्य नसेल तर संध्याकाळी सूर्यास्तापूर्वी तुम्ही पूजा करू शकता. पण मंडळी, संध्याकाळी 7 नंतर पूजा करू नये. मंडळी, आता प्रश्न, गुरुवारी केस धुवावेत का? हा विषय थोडा संवेदनशील आहे, कारण लोकांच्या परंपरेनुसार मत वेगळी असतात. पण मंडळी, धर्मशास्त्र दोन्ही सांगतात की गुरुवारी केस धुणं टाळावं. कारण गुरुवार हा बृहस्पतीचा दिवस आहे आणि केस धुतल्याने बृहस्पतीचा तेज कमी होतो असं मानलं जातं. स्त्रिया जर गुरुवारी केस धुतात तर घरात स्थैर्य कमी होतो, लक्ष्मी टिकत नाही. पण जर खूप गरजच असेल, उदाहरणतः केस खूप तेलकट झाले असतील, तर बुधवारी रात्री केस धुवून ठेवावे. गुरुवारी स्नान करताना फक्त शरीर धुवावं, डोकं नाही. मंडळी, गुरुवारी फरशी पुसावी का? हेही एक महत्त्वाचा नियम आहे. गुरुवारी घर झाडणं पुसणं टाळावं, कारण ते लक्ष्मीला बाहेर काढणं असं मानलं जातं. पण स्वच्छता महत्त्वाचीच आहे. मग काय करायचं? मग तुम्ही बुधवारी रात्रीच घर स्वच्छ करून ठेवू शकता. गुरुवारी सकाळी फक्त थोडंसं गंगाजल शिंपडा, म्हणजेच घरात सकारात्मक ऊर्जा येते. मंडळी, काही खास गोष्टी जे मार्गशीर्ष गुरुवारी यात कराव्या. सकाळी स्नानानंतर घरात स्वास्तिक चिन्ह हळदीने काढावे. ते लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. दरवाजाजवळ कुंकू आणि हळदीने शुभ लाभ किंवा ओम श्री लक्ष्मी नमः असं लिहा. शक्य असेल तर दर गुरुवारी 11 सुहासिनींना किंवा गरीब स्त्रियांना हळद, कुंकू आणि एक पिवळं फूल द्या. मंडळी, लक्ष्मी देवीला बेसनाचे लाडू, केशर भात किंवा साखर पोहे नैवेद्य दाखवा. व्रताचा संकल्प करताना असं म्हणा, आज मी लक्ष्मी प्राप्तीसाठी, सुख समृद्धीसाठी मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत पाळत आहे. मंडळी, आता महत्त्वाचं म्हणजे महिलांनी टाळाव्या अशा चुका. गुरुवारी कपडे धुवू नका. याने घरातील धन टिकत नाही आणि स्त्रियाचं सौभाग्य योग दुर्बळ होतं. गुरुवारी झाडणं पुसणं टाळा. हे लक्ष्मीला बाहेर जाण्याचं लक्षण आहे. गुरुवारी वाद घालू नका. भांडणं केल्याने लक्ष्मीची कृपा कमी होते. काळ्या किंवा निळ्या रंगाचे कपडे घालू नका. फक्त पिवळा, केशरी किंवा सोनेरी रंग शुभ असतो. गुरुवारी कर्ज घेऊ नका. मंडळी, त्या दिवशी घेतलेलं कर्ज परत करणं कठीण होत असतं असं मानतात. मंडळी, मार्गशीर्ष व्रतात काय करावं? सकाळी तुळशी समोर दिवा लावा आणि देवी लक्ष्मीचा जप करा. श्री विष्णूच्या समोर
गंध, अक्षता, हळद कुंकू अर्पण करा. पिवळ्या रंगाचा नैवेद्य दाखवा. देवीचा आभार मानत 4 गुरुवारी मनोभावे व्रत करा. मंडळी, शेवटचा गुरुवार आणि उद्यापन म्हणजेच 2025 मध्ये शेवटचा गुरुवार 18 डिसेंबर या दिवशी अमावस्या आहे. हा दिवस अत्यंत शुभ आहे. या दिवशी सकाळी स्नान करून सुवर्ण समान पूजा सामग्री देवीला अर्पण करा. पिवळ्या वस्त्राने देवीला सजवा. सोन्याचा धागा किंवा पिवळं वस्त्र दान करा. त्याच दिवशी उद्यापन करा म्हणजेच लक्ष्मी देवीच्या आभारार्थ व्रत संपवा. शक्य असल्यास त्या दिवशी गरजू स्त्रीला साडी, लाडू, फुलं आणि हळद कुंकू द्या. मार्गशीर्ष गुरुवारी व्रत केल्याने प्रत्येक गुरुवारी तुम्हाला मनातून शांती मिळते, घरात प्रकाश भरतो आणि कधीकधी अचानक धन लाभही होतो. सगळ्यात सुंदर गोष्ट म्हणजे घरात सदैव प्रसन्नता राहते. म्हणूनच मंडळी, मार्गशीर्षाचा प्रत्येक गुरुवार म्हणजे लक्ष्मीचा घरात वावर असतो. फक्त आपली श्रद्धा खरी असली पाहिजे. मंडळी, शेवटचं सांगायचं झालं म्हणजे पूजा सकाळी करावी, संध्याकाळी फक्त शक्य नसल्यास करावी. गुरुवारी केस धुणं, फरशी पुसणं, झाडणं टाळा. वाद, राग आणि असंतोष टाळा. पिवळ्या वस्त्रात देवीची भक्ती करा. शेवटच्या गुरुवारी उद्यापन जरूर करा. असं केलंस तर देवी लक्ष्मी स्वतः तुमच्या घरात नांदेल आणि प्रत्येक दिवस सौख्य, समृद्धी आणि प्रसन्नतेनं उजळेल. जय लक्ष्मी.